महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची आज एनएमएस परीक्षा होत आहे आणि या एनएमएस परीक्षेमध्ये आज झालेला पेपर नेमका कसा होता, कोणते प्रश्न अवघड होती, कोणती प्रश्न संदिग्ध होती किंवा कोणते प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने विचारले होते याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम आजच्या पेपर मधला जो पहिला प्रश्न होता अगदी त्याच पद्धतीचा प्रश्न आपण अभिरूप परीक्षेमध्ये दिला होता। ज्या विद्यार्थ्यांनी अभिरूप परीक्षेचं स्पष्टीकरण पाहिलंय किंवा स्पष्टीकरण लिहिलंय त्यांना तो प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवता आलेला आहे आणि हेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जे अभिरूप परीक्षा घेतली ती अगदी त्याच पद्धतीचा पेपर जवळपास थोडाफार या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना सोडवायला मिळाला। तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आज झालेल्या पेपरमध्ये शालेय क्षमता चाचणी म्हणजेच सॅट आणि मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच मॅट या दोन्ही पेपरचं संपूर्ण विश्लेषण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तुम्ही जर हे चॅनल पहिल्यांदा पाहत असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण यापुढे आपल्याला स्कॉलरशिप परीक्षा असेल, एनएमएस परीक्षेची उत्तरसूची असेल किंवा इतर कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर या चॅनलवर सर्व पेपरचे स्पष्टीकरण सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील। तर सुरुवात करूया आपण आजचा मॅट पेपर आणि या मॅट पेपर मधील 90 प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण अगदी सहज सोप्या भाषेमध्ये लगेच। विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण पाहत आहात आज झालेला पेपर आणि या पेपरचे सर्व स्पष्टीकरण किंवा उत्तर या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। तर एनएमएस म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप स्कीम एक्झामिनेशन 2024-25 हा पेपर आहे। तर या पेपरमध्ये म्हणजे हा जो पेपर आहे तो आजच झालेला बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट हा पेपर असून 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:30 ते 12 या वेळेमध्ये हा पेपर झालेला असून तर आपली उत्सुकता जास्त ताणून न घेता आपण सर्वप्रथम या प्रश्नांचे स्पष्टीकरण पाहणार आहोत की नेमकं काय याची स्पष्टीकरण आहेत किंवा डायरेक्ट उत्तरसूची पाहूयात आणि स्पष्टीकरणाचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला दिला जाईल। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आपण पाहत आहात आणि या पहिल्या प्रश्नामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल विसंगत पद शोधा असा हा प्रश्न आहे। विसंगत पद शोधा, त्यामध्ये BQ, BR, CP आणि LG। तर या ठिकाणी दोन्ही अक्षरांची बेरीज 19 येते परंतु पर्याय बी मध्ये 19 नाही, म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो विसंगत पद शोधामध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तुम्हाला याची सर्वांची स्पष्टीकरण दिली जाणार आहेत पण आता उत्सुकता असते सर्वांना किती गुण मिळतील त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तरसूची घेतोय। यानंतर तिसरा प्रश्न यामध्ये विसंगत आहे पर्याय क्रमांक 3, विसंगत पर्याय क्रमांक 3। यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात। पुढील प्रश्न आहे पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध असणारी आकृती आपल्याला हे शोधायची आहे। तर आकृती पाहून तुम्ही तुमच्या पेपरमध्ये उत्तर टिक करून घ्या। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर 4। यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 मध्ये जर आपण थोडं निरीक्षण केलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात आणि यानंतर जे काही कोणतेही प्रश्न असतील तर ते अगदी आपण सोप्या पद्धतीने सोडवू शकतात। तर यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न। त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आकृत्यामध्ये यावेळेस थोडी त्यांनी काठीण्य पातळी वाढवलेली आहे, म्हणजे तेवढंच सोपा लगेच ठेवला नव्हता, थोडा विचार करायला लावणारे हे प्रश्न आहेत। यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। एका सांकेतिक भाषेमध्ये नितेश हा शब्द या ठिकाणी हा प्रश्न दिला होता। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर या पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 यामध्ये सांकेतिक भाषेमध्ये त्यांच्या अल्फाबेटची बेरीज दिलेली आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2।
यानंतर प्रश्न क्रमांक 9, प्रश्न क्रमांक 9 मध्ये याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2च 71. म्हणजे याची उलट क्रमाने, उलट जो क्रमांक आहे त्या उलट क्रमांकाची बेरीज 71 येते. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 मध्ये या दिलेल्या सर्व संख्या 100 ते 200 दरम्यानच्या मूळ संख्या आहेत, मूळ संख्या. आणि पर्यायामध्ये असा एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 मध्ये क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. हा 12, 56, 6 हा क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे. म्हणजे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 मध्ये या घन अधिक वर्ग संख्या दिलेल्या आहेत, घन संख्या आणि वर्ग संख्या यांची बेरीज. तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 392. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये या ठिकाणी आपल्याला वेन आकृतीवर आधारित काही प्रश्न दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे उत्तर आपण पाहिले तर अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, केवळ रणजी खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या ही केवळ वर्ल्ड कप मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर IPL स्पर्धेमध्ये सहभाग घेणाऱ्या एकूण खेळाडूंची संख्या किती आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर कोणत्याही 2च स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16 आणि 17. या ठिकाणी विजय एका ठिकाणाहून पूर्वेकडे 4 किलोमीटर चालत गेला. डावीकडे वळून त्याने 1 किलोमीटर अंतर कापले. नंतर तो उजवीकडे पुन्हा 2 किलोमीटर चालत गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा 9 किलोमीटर चालला. तर मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे? तर याचं उत्तर आहे मूळ ठिकाणापासून 10 किलोमीटर अंतरावर. आणि विजयचे मूळ ठिकाण हे नवीन ठिकाणाच्या कोणत्या दिशेला, म्हणजे मूळ ठिकाण विचारलेलं आहे, तर ते आहे वायव्य दिशा, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 मध्ये जर थोडं निरीक्षण केलं आपण तर या ठिकाणी जे काही संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला, म्हणजे पहिली संख्या आहे 8, त्यानंतर 32, 72. तर या संख्येमध्ये काय केलंय त्यांनी, जो फरक दिलेला आहे तो पहिल्यांदा फरक जो 24चा फरक आहे, नंतर 40चा फरक आहे, म्हणजे फरक हा 16 ने वाढवलाय. 56चा फरक आहे, 72चा फरक आहे, या पद्धतीने. आणि पुढे याचं उत्तर येतं 392, पर्याय 3. यानंतर पुढचा प्रश्न आहे 5, 25, 127, म्हणजे वर्ग अधिक 1 आणि घन अधिक 2 केलेला आहे. म्हणजे इथं 9चा घन 729 अधिक 2 म्हणजे 731 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 मध्ये मात्र थोडा वेगळा पॅटर्न आहे. 3चा फरक, 5चा फरक, 7चा फरक, 9चा फरक, या फरकाने या ठिकाणी संख्या दिलेल्या आहेत. म्हणजे पुढचं उत्तर असणार आहे 52, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आहे रांगेतील स्थान या घटकावर. रांगेतील स्थानमध्ये नंदिनी डावीकडून 5वी आहे, रेश्मा उजवीकडून 6वी आहे. जेव्हा त्यांच्यामध्ये आपसामध्ये जागा बदलली जाते तेव्हा नंदिनी 13वी झाली, तर रेश्मा उजवीकडून कितवी होईल? तर या ठिकाणी 14वी, पर्याय क्रमांक 4. आणि नंदिनी आणि रेश्माच्या दरम्यान 7 विद्यार्थिनी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. प्रश्न क्रमांक 23 मध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 24 मध्ये पहा, या ठिकाणी जी वरची आणि खालची आकृती आहे या पाण्यातल्या आकृती आहेत आणि या ज्या 2 आहेत त्या आरशातल्या आकृती आहेत. ठीक आहे, इथं पण पहा, ही आरशातील आकृती होते, ही पाण्यातील आकृती होते. इथं पण ही आरशातील आकृती होते, ही पाण्यातील आकृती होते. परंतु इथं ही एक बरोबर आरशातली होते, पण ही म्हणजे या ठिकाणी ही पाण्यातली होते पण ही आरशातली होत नाही, म्हणजे चुकीचा आहे पर्याय 2. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय 2. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये आपल्याला दिलेला आहे पहा, एका घड्याळामध्ये 4:30 झालेले आहेत. जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवतो? तास काटा ईशान्य दिशा, पर्याय क्रमांक 1. एके दिवशी सकाळी सूर्योदयानंतर प्रतीक्षा, याचं उत्तर येतं दक्षिण, पर्याय क्रमांक 2.
आणि या ठिकाणी जो 27 नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय विज्ञान दिवस, तर विज्ञान दिवसाचं पण उत्तर येतं बुधवार, पर्याय क्रमांक 3. म्हणजे 24 आणि 29चा जो विज्ञान दिवस आहे तो बुधवारीच येतो. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात ठेवा काळजीपूर्वक, या ठिकाणी मधल्या चौकोनामधले काळा गोल हा फिरत राहिला आणि बाहेरचेच कप्पे फिरले, त्याचे स्पष्टीकरण मी तुम्हाला आणखी सविस्तर देईन. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. तर याचंही उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. ऑप्शन 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 30 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, काळजीपूर्वक टिक करून घ्या आणि मगच आपले गुण आपण चेक करू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 31. तर प्रश्न क्रमांक 31 मध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 144. हे उत्तर योग्य आहे, याचे स्पष्टीकरण मी नंतर देणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 32. तर या ठिकाणी तुमच्याकडे दिसतोय हा प्रश्न, या ठिकाणी इमेज थोडी कट झालेली आहे. तर प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी आपण पाहू शकतात. तर या ठिकाणी 28 17 वगैरे दिलेला आहे, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 81. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने हे आपण प्रश्न सोडवू शकतात. म्हणजे टिक करून घ्या तुम्ही उत्तर, नंतर OMR नंतर चेक करा. सुरुवातीला तुम्ही पेपरवर हे सर्व टिक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सोप्या पद्धतीने हे सोडवता येईल. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 ते 37 मध्ये. या ठिकाणी आपल्याला जी मालिका दिलेली आहे, तर यामध्ये पहिली जी मालिका आहे, तर पहिल्याचं उत्तर आहे 1 नंबर, म्हणजे पहिलं बरोबर दुसरं बरोबर. 34चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पहा काय केले तुम्ही. 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दोन्हीही पद चुकीचे आहेत. 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने आपण हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 38 मध्ये या ठिकाणी आकृती दिलेली आहे आणि पाण्यातील प्रतिमा विचारली आहे. तर पाण्यातील प्रतिमा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 38 नंबर आकृती पाहून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 39 मध्ये पण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 40. आकृती पूर्ण करा, या ठिकाणी असा प्रश्न दिलेला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 ते 40 पर्यंतचे उत्तर पाहिलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये याच्या पुढचे प्रश्न म्हणजेच 41 ते 90 असा आपण दुसरा व्हिडिओ लगेच अपलोड करतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याच चॅनलवर गेलात तर तुम्हाला याच्या पुढचा व्हिडिओ पण लगेच पाहायला मिळेल. त्याचबरोबर जर आपण 8वी स्कॉलरशिपची परीक्षा देत असाल तर या स्कॉलरशिपमध्ये 2017 पासून 2024 पर्यंतचे पेपर स्पष्टीकरण असलेला सराव प्रश्नसंच उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हे सरावासाठी हवे असतील तर या ठिकाणी एक व्हॉट्सअप नंबर दिला जाईल, याच्यावर तुम्ही संपर्क करू शकतात. नंबर आहे 8856 046 142. या नंबरवर व्हॉट्सअप करून 2017 ते 2024 पर्यंतचे स्कॉलरशिप 8वीचे सराव संच, जेणेकरून तुम्हाला झालेले पेपर्स त्याचे स्पष्टीकरण आणि सराव पण करता येणार आहे. तर आजच आपण हे मागणी करू शकता. तर पाहूयात लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढचे स्पष्टीकरण. धन्यवाद, थँक्यू. आणि तुम्हाला किती स्कोर आला कळवायला विसरू नका. भेटूया पुढील स्पष्टीकरणासह लगेच.